गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. तर आज आपण बघणार आहोत फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन आणि प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. आता फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन म्हणजे कोणकोणचे जे निसर्गातील घटक आहे की जे सॉईल फॉर्मेशन करण्यास इफेक्ट करतात किंवा ते मदत करतात किंवा ते घडून आणण्यासाठी काहीतरी त्यांचं योगदान देतात. आणि ज्या सॉईल फॉर्मेशन प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे ती प्रोसेस काय घडून येते त्यात कोणतं, समजा आता आपण जसं पाहिलं होतं वेदरिंगमध्ये जी प्रोसेस होती, समजा रिडक्शन होतं, तर रिडक्शनमध्ये काय व्हायचं की ऑक्सिजनचं रिमूव्हल व्हायचं. तसं प्रोसेस आहे की बा एखाद्या घटकाचं रिमूव्हल, एखाद्या घटकाचं गेन किंवा ॲडिशन असं करून सॉईल फॉर्मेशन तयार होते. तसंच आता फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन बघणार आहोत. तर ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशनमध्ये फक्त क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आत तुम्ही इन्फॉर्मेशन लिहू शकता. तर आपण क्लासिफिकेशन पाहणार आहे आणि महत्त्वाचे मुद्दे बघणार इन डिटेल्स बघणार आहोत. फक्त असं नका समजू. आणि डायग्राम फ्लो चार्टमध्येच बघणार आहोत म्हणजे टाइमपास न होईल. ओके, तर सुरुवातीला जो आपला मुद्दा आहे तो आहे की फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन. फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन. ओके, तर फॅक्टर ऑफ फिफ्टीन सॉईल फॉर्मेशन मध्ये सुरुवातीला जी पहिल्या सायंटिस्टने जी प्रयास केला की बा कोणकोणचे फॅक्टर असतात ते होते डॉक्युचो. व्ही डॉक्युचो तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी डेफिनेशन दिली आणि फादर ऑफ सॉईल सायन्स पण म्हणले जातात. मग त्यांनी सुरुवातीला 1889 मध्ये व्ही डॉक्युचेनं जी फॅक्टर दिले ते होतं S इज इक्वल टू फंक्शन ऑफ क्लायमॅट. CL म्हणजे क्लायमॅट, ऑर्गॅनिझम आणि पॅरेंट मटेरियल. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बाबा जर एखादी सॉईल फॉर्मेशन होत असेल, सॉईलचं निर्माण होत असेल, त्याच्यावर जे इफेक्ट करतात क्लायमेटच्या इफेक्टमुळे तयार होत असेल, ऑर्गॅनिझमच्या इफेक्टमुळे तयार होत असेल आणि पॅरेंट मटेरियल. आता पॅरेंट मटेरियल म्हणजे काय, जो रॉक आहे तो रॉकचं जस्ट वेदरिंग झालं, जस्ट काय आलं वेदरिंग झाल्याच्या नंतर, रॉकचं जस्ट वेदरिंग झाल्याच्या नंतर जे मटेरियल तयार होतात त्याला काय म्हणतात, पॅरेंट रॉक. ही काय स्टार्टिंग प्रोसेस और मटेरियल फॉर सॉईल फॉर्मेशन. हे स्टार्टिंग मटेरियल असतं सॉईल फॉर्मेशन साठी. जस्ट आफ्टर रॉकचं वेदरिंग झाल्याच्या नंतर जो मटेरियल असतं त्याला काय पॅरेंट मटेरियल. त्याच्यानंतर जे दुसरे सायंटिस्ट आले त्याने जेनी, त्यांनी काय केलं 1941 इयरला यस म्हणजे स्पेसिफिक आणि फंक्शन, स्पेसिफिक प्रोसेस फंक्शन, त्याचं फंक्शन किंवा याच्यात त्यांनी दोन फॅक्टर ऍड केले त्यांच्या म्हणण्याने. कोणकोणचे, क्लायमॅट आणि ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझमच्या जागी बी बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय येते, फ्लोरा अँड फ्युना म्हणजे छोटे छोटे झाडं पण आणि मोठाली झाडं पण आणि ऑर्गॅनिझम पण, बरोबर, बायोस्फिअर. त्यानंतर पॅरेंट मटेरियल जसं यांनी जे ऍड केलं ते रिलीफ अँड टाइम, किंवा एखादी प्रोसेस होण्यासाठी टाइम पण लागतो. आणि रिलीफ म्हणजे टोपोग्राफी म्हणजे कसं की एखादी जमीन लेवल असती तर तिच्यात सॉईल फॉर्मेशन प्रोसेस ही फास्ट होती. एखादी जमीन अशी स्लो असती त्यात सॉईल फॉर्मेशन प्रोसेस कशी होती, स्लो होती, बरोबर, स्लोपी असल्यावर. आणि जी लेवल असते त्यात जास्त होती. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय विचारतात, जेनीनं कितव्या वर्षी दिली किंवा कोणकोणचे फॅक्टर ऍड केले. त्याच्यानंतर डबल एक तिसरा सायंटिस्ट होता जॉफ म्हणून. या सायंटिस्टनं 1949 ला हे जे क्लासिफिकेशन याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. त्यात एक ऍक्टिव्ह आणि दुसरं पॅसिव्ह. आता तुम्ही विचार करू शकता ऍक्टिव्ह मध्ये कोणकोणचे फॅक्टर येतील जे ऍक्टिव्हली त्याच्यात इन्व्हॉल्व करतात. मग ऍक्टिव्हली कोणकोणचे इन्व्हॉल्व करतात, क्लायमेट आणि बायोस्फिअर. क्लायमेट आणि बायोस्फिअर याच्यात ऍड होतं. पॅसिव्ह मध्ये पॅरेंट मटेरियल हे ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होतात का, नाही.
किंवा लिव्हिंग आहे का नाही, मग रिलीफ आणि टाइम. ओके, तिन्ही क्लासिफिकेशन समजले तुम्हाला की फक्त याच्यात काय आहे की बॉ क्लासिफिकेशन मध्ये कोणकोणचे फॅक्टर आहे ते फक्त फॅक्टर कोणा सायंटिस्टनं कोणकोणचे फॅक्टर दिले तेवढे ध्यानात ठेवायचं काम. ओके, ऍक्टिव्ह मध्ये क्लायमेट आणि बायोस्फिअर, पॅसिव्ह मध्ये पॅरेंट मटेरियल, रिलीफ आणि टाइम. रिलीफच म्हणजे टोपोग्राफी. आता एक एक फॅक्टर सांगतो तुम्हाला समजू. जस्ट फक्त आपण ओव्हरलुक करणार आहोत, फॅक्टरच्या जास्त आत जायचं काम नाही. तर सुरुवातीचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर क्लायमेट. आता क्लायमॅटिक फॅक्टर. आता क्लायमेट फॅक्टर कोण कसं ते करतो की जे टेम्परेचर आहे, टेम्परेचरच्या इफेक्ट मुळे जर समजा सॉइल फॉर्मेशन मध्ये रिएक्शन होत असेल, जर 10 डिग्रीनं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर 2 to 3 टाइम किंवा मोर रिएक्शन, केमिकल रिएक्शन जी आहे ती फास्ट होती. बरोबर, फक्त 10 डिग्रीचं तापमान जर वाढलं 2 to 3 टाइम ते केमिकल रिएक्शन, 200 ते 300 टाइम केमिकल रिएक्शन ही फास्ट होती. बरोबर आहे. त्यानंतर रेनफॉल हा एक फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हा टेम्परेचर हा सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर आहे क्लायमेट मधला, की जो सॉइल फॉर्मेशन मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतं. त्याच्यानंतर दुसरं येतं बायोस्फिअर. आता यामध्ये काय होतं की जे स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम हे काय करतात, डिकम्पोजिशन करतात. तर हे डिकम्पोजिशन करतात. जे रोडंट आहे, रोडंट म्हणजे समजा जे उंदर आहे ते जमिनीत उकी राहतात. त्यात पण मग जर समजा मोठाला भाग असेल त्यात पण मिक्सचर करतात सॉइल फॉर्मेशन मध्ये, ते पण ऍक्टिव्हली ते करतात, पार्टिसिपेट करतात. त्यानंतर आपण फंजाय झाली, त्यानंतर मायसिलियम झालं, त्यानंतर वेगवेगळे जे बायोस्फिअर मध्ये जे वनस्पती झाले, स्मॉल झाडं आहे किंवा मोठाले झाडं आहे, हे पण सॉइल फॉर्मेशन मध्ये इफेक्ट दाखवतात, फॅक्टर अफेक्ट करतात. त्यानंतर जो तिसरा जो विषय तो रिलीफ किंवा टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे काय, मी तुम्हाला सिंपल समजून म्हणतो की जर ही लेवल लँड आहे तर या लेवल लँड मध्ये पाणी जिरण्याची क्षमता जास्त असेल. बरोबर आहे. हिच्यात आत पाणी जास्त जाईल. त्यानंतर हिच्यात सॉइल फॉर्मेशन ही फास्ट असेल. सॉइल फॉर्मेशन कशी असेल, फास्ट असेल. सॉइल फॉर्मेशन फास्ट असेल. त्यानंतर ही जी अशी जी लँड असती जी अनलेवल लँड आहे, स्लोपी लँड आहे, तिच्यात काय होईल, जे रन ऑफ न पाणी खाली वाहत जाईल, त्याच्यामुळे इरोजन होईल. म्हणजे इतर जी सरफेस वरची जी माती ती एनी टाइम खाली वाहत चालली. मग सॉइल फॉर्मेशन कसं आहे, सॉइल फॉर्मेशन स्लो आहे. बरोबर आहे, स्लो आहे, सॉइल फॉर्मेशन स्लो आहे. त्याच्यामुळं काय होतं की जी लेवल लँड आहे तिच्यात मिनरल, मायक्रोन्यूट्रिएंट याचा प्रभाव पण जास्त असतो. हिच्यात मिनरल, मायक्रोन्यूट्रिएंट, ऑर्गॅनिक कार्बन हा कमी असतो किंवा ऑर्गॅनिक मॅटर कमी असते. हिच्यात ऑर्गॅनिक मॅटर वगैरे जास्त असतं. मग इथं फास्ट सॉइल फॉर्मेशन होईल, इथं स्लो होईल. ओके, म्हणून तुम्ही पहा की जी लेवल लँड आहे आपण जिच्यावर ऍग्रिकल्चर करतो ती कशी फास्ट सॉइल फॉर्मेशन करते. आणि जी अनलेवल लँड आहे जिथं समजा पराडे आहे किंवा असं स्लोपी टाईप आहे तिथं सॉइल लवकर फास्ट ऍक्टिव्हली सॉइल फॉर्म होत नाही. का, कारण की तिथं सॉइल फॉर्मेशन प्रोसेस ही स्लो असते इरोजन मुळे. बरोबर आहे. आता रिलीफ टोपोग्राफी झाल्याच्या नंतर 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा येतो टाइम. आता टाइम कसं असतं की कोणती घटना घडण्यासाठी टाइम लागतो, तर जी सॉइल फॉर्मेशन साठी टाइम लागतो त्याला म्हणतात पेडोलॉजिकल टाइम. ओके, जर समजा सॉइल फॉर्मेशन होत असेल तर त्यासाठी एक कालावधी लागतो.
कोणती सॉइल म्हणजे फॉर्म एवढा फास्ट होत नाही, त्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला काय म्हणतात पेडोलॉजिकल टाइम. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो आहे पॅरेंट मटेरियल. आता पॅरेंट मटेरियल म्हणजे काय की जो हा रॉक आहे तो रॉक जस्ट आफ्टर वेदरिंग, जस्ट आफ्टर वेदरिंग जे असतं त्याला काय म्हणतात पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल म्हणजे इथं काय होतं जस्ट स्टार्टिंग ऑफ सॉइल फॉर्मेशन, म्हणजे सॉइल फॉर्मेशन जस्ट स्टार्टिंग झालेली असते तर म्हणजे हा सॉइल फॉर्मेशनचा स्टार्टिंग पॉइंट असतो पॅरेंट मटेरियल म्हणजे. ओके, तुम्हाला अशी आशा आहे की तुम्हाला फॅक्टर ऑफ कटिंग सॉइल फॉर्मेशन सर्व समजले असेल. आता आपण जे बघणार आहोत सॉइल फॉर्मेशन प्रोसेस बघणार आहोत. कोणत्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. तर तिच्यात बरोबर तिच्यात पहिली जी येते ती येते ह्युमिफिकेशन. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस येतं कोणत्याही प्रोसेस मध्ये काय होऊ शकतं की बाबा आता जर मिनरल आहे समजा एखादा कंपाऊंड आहे जो कमी जास्त जर करायचा असला त्यात जर चेंज आणायचा असला तर आपल्याला एक तर त्यातला एखादा घटक कमी करावा लागेल किंवा एखादा घटक वाढवावा लागेल. म्हणजे त्याच्यात काय होतं एक तर गेन किंवा लूज बरोबर आहे किंवा ट्रान्सफर होतं किंवा ट्रान्सफॉर्म होतं, त्याचं चेंज इन फॉर्म होतं बरोबर आहे. या चार गोष्टी लागतात कोणकोणचं गेन लूज ट्रान्सफॉर्म ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सफर. ओके, तर या चार ह्युमिफिकेशन मध्ये काय होतं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं रूपांतर कशात होतं ह्युमस मध्ये. ह्युमस, आता ह्युमस मध्ये काय ह्युमस म्हणजे काय आहे की वेल डिकम्पोज डार्क म्हणजे वेल डिकम्पोज डार्क मटेरियल आहे जे इथं समजा उडा कचरा असेल जो जमिनीवर पडलेला आहे तो पूर्णपणे वेल डिकम्पोज झाल्याच्या नंतर काळ्या कलर मध्ये किंवा डार्क ब्राऊन कलर मध्ये तयार झालं त्याला काय म्हणतात ह्युमस. ओके, हे समजलं तुम्हाला. ह्युमिफिकेशन मध्ये काय होतं की जो ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं कन्वर्ट कशात होतं ह्युमस मध्ये. आता जी दुसरी प्रोसेस आहे तिथे इल्युविएशन. इल्युएशन म्हणजे आता याच्यात इल्युएशन आणि तिसरी प्रोसेस इल्युविएशन. हे पहा आता किचकट मुद्दा आला बरं आणि याच्यावर प्रश्न बनतो. इल्युएशन आणि इल्युएशन या दोन आता उच्चार करायला सारखे आहे, स्पेलिंग लिहिताना पण बंदी स्पेलिंग सारखी फक्त EL आणि IL एवढं ध्यान ठेवा. आता तुम्हाला सांगतो ई म्हणजे इल्युएशन याच्यात काय आहे वॉश आउट एवढं ध्यान ठेवा. वॉश आउट म्हणजे धुवून जाणं बरोबर आणि याच्यात वॉश इन म्हणजे किंवा ऍक्युम्युलेशन म्हणजे तिच्यात साठवून ठेवणे. समजा आता ह्या सॉइलच्या प्रोफाईल मधून ॲल्युमिनियम झालं किंवा वेगवेगळे जे आयन झाले किंवा जे वेगवेगळे मिनरल झाले हे इथून वॉश आउट होतील म्हणजे इथून धुवून जातील आणि ह्या लेवलवर साठवतील. तर ज्या ठिकाणी साठवतील ते इल्युएशन आणि जिथून धुवून जातील ते इल्युएशन म्हणजे वॉश आउट आणि किंवा रिमूव्हल. त्याला काय म्हणतात रिमूव्हल. इथून धुवून जातात आणि इथं जिथं ऍक्युम्युलेट होतात जिथं जमा होतात त्याला काय म्हणतात इल्युएशन वॉशिंग किंवा ऍक्युम्युलेशन. आता हे जे ह्या जे दोन प्रोसेस या दोन प्रोसेस जे आपण सॉइल प्रोफाईल शिकणार त्या सॉइल प्रोफाईलच्या हॉरिझॉन मध्ये पण सापडतात. तर याच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनते की बा इल्युएशन प्रोसेस कोण्या हॉरिझॉन मध्ये सापडते तर ती ई हॉरिझॉन किंवा A2 हॉरिझॉन बरोबर. ई हॉरिझॉन किंवा A2 हॉरिझॉन आणि ही जी सापडते ती B हॉरिझॉन.
ओके, इथून धुवून जातं, इथं साठवतं. अॅक्युम्युलेशन अँड रिमूव्हल. इथून रिमूव्ह होतं, इथं अॅक्युम्युलेट होतं. समजलं? त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे कॅल्सिफिकेशन. त्यानंतरची जी प्रोसेस येते कॅल्सिफिकेशन. कॅल्सिफिकेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ कॅल्शियम. ऍडिशन ऑफ कॅल्शियम म्हणजे कोणत्याही मिनरल मध्ये किंवा कोणत्याही कंपाऊंड मध्ये कॅल्शियमचा ऍड होऊन नवीन कंपाऊंड तयार होणे म्हणजे काय? कॅल्सिफिकेशन. आणि त्याच्याच उलट जे येतं ते काय येतं? डिकॅल्सिफिकेशन. डिकॅल्सिफिकेशन. डिकॅल्सिफिकेशन मध्ये काय होईल मग? रिमूव्हल ऑफ कॅल्शियम. म्हणजे ह्या कॅल्सिफिकेशन मध्ये एखादा कंपाऊंड जर तयार करायचं तर आपण कॅल्शियम ऍड करतो, आणि डिकॅल्सिफिकेशन मध्ये एखादा कंपाऊंड जर तयार करायचं म्हटलं तर त्यातून कॅल्शियम रिमूव्ह करतो. ओके. त्यानंतर जी प्रोसेस येते ती येते पर्जोलायझेशन. पर्जोलायझेशन. या पर्जोलायझेशन या प्रोसेस मध्ये काय होतं पहा. आता हिच्यात दोन गोष्टी घडतात. ओके. हिच्यात होतं ऍडिशन ऑफ सिलिका आणि रिमूव्हल ऑफ सिस्क्वॉक्साइड. म्हणजे याच्यात काय होतं की पर्जोलायझेशन प्रोसेस मध्ये सिलिकाचं ऍड होतं आणि रिमूव्हल ऑफ सिस्क्वॉक्साइड. बरोबर आहे. आणि त्याच्याच उलट जी प्रोसेस आहे ती लॅटरलायझेशन. तर या लॅटरलायझेशन प्रोसेस मध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ सिलिका आणि ऍडिशन ऑफ सिस्क्वॉक्साइड. ओके. समजलं? या पर्जोलायझेशन प्रोसेसची उलटी प्रोसेस काय आहे? लॅटरलायझेशन. ओके. ऍडिशन ऑफ सिलिका अँड रिमूव्हल ऑफ सिस्क्वॉक्साइड. अँड लॅटरलायझेशन मध्ये रिमूव्हल ऑफ सिलिका आणि ऍडिशन ऑफ सिस्क्वॉक्साइड. आणि यालाच काय म्हणतात? ऍसिड हायड्रोलायसिस. आणि याला काय म्हणतात? अल्कली हायड्रोलायसिस. ओके. या प्रोसेसला पर्जोलायझेशनला काय म्हणतो? ऍसिड हायड्रोलायझेशन. आणि लॅटरलायझेशन प्रोसेसला काय म्हणतो? अल्कली हायड्रोलायझेशन. त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती सॅलिनायझेशन. त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती सॅलिनायझेशन. सॅलिनायझेशन म्हणजे काय? रिमूव्हल. ओके. ऍडिशन ऑफ सॉल्ट. सॉल्टचं ऍडिशन होतं त्याला काय म्हणतात? सॅलिनायझेशन. आणि नवी प्रोसेस आहे अल्कलायझेशन. अल्कलायझेशन प्रोसेस मध्ये काय होतं? ऍडिशन ऑफ सोडियम. ओके. तुम्हाला समजलं की सॅलिनायझेशन मध्ये काय होतं? ऍडिशन ऑफ सॉल्ट. आणि अल्कलायझेशन मध्ये ऍडिशन ऑफ सोडियम. तुम्हाला मेनली सर्व प्रोसेस समजल्या असं वाटलंच तर एकदा तुम्ही असं डबल मान घेऊन रिपीट करून पाहू शकता. तुमचा टाइम वेस्ट करू नये म्हणून मी एका प्रोसेसवर खूप वेळ थांबलो नाही. जिथं रिपीट करायचं काम पडलं तिथं रिपीट केलं. जिथं फक्त सांगायचं काम पडलं ऍडिशन ऑफ सॉल्ट, ऍडिशन ऑफ. आता तुम्ही म्हणसान सर एवढंच कोण सांगितलं, तुम्ही खाली कोण सांगतो? मेन गोष्ट काय, जर तुम्हाला इनलिस्टिंग करायला लागतं 7 ते 8 प्रोसेस, 8 प्रोसेस इनलिस्ट केल्या एक लाईन जर लिहिली, ही लाईन महत्वाची. फक्त ऍडिशन ऑफ सॉल्ट, ऍडिशन ऑफ सोडियम हे महत्वाचं आहे. पण जर समजा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असली तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण प्रश्न म्हणला तर सॅलिनायझेशन प्रोसेस मध्ये काय रिमूव्हल होतं किंवा कशाचं ऍडिशन होतं हेच विचारणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही, खालची काही एखादी प्रोसेस विचारणार नाही. ओके. एवढा मेन मुद्दा माहिती असला खाली तुम्ही लिहू शकता.
धन्यवाद इथपर्यंत लेक्चर ऐकल्याबद्दल. ओके.